तुम्ही बघू शकता पर्स वगैरे खूपच छान आहे त्यावेळेला ना. ईशानला कसं सायकल घेतली रिसेंटली नवीन, त्यांनी आता अनबॉक्सिंग कधीच बड्डेच्या म्हणजे आज, तर आम्हाला वाटतं की त्यात काहीतरी उपयोगाचं घ्यावं, तर इथे 350 मी घेईल. हे खूप छान दिसेल किचनमध्ये. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी 6 वाजताच वॉकिंगला गेली होती आणि ना मी माझं हे वॉच घालते, तर त्याच्यामध्ये ना सगळे कॅलरीज स्टेप्स सगळं काउंट होतं सगळं. तर इझी जातं मला. मी नाही का म्हणजे असं टार्गेट ठरवते की आता एवढे झाले स्टेप्स, अजून थोडेसे करू. तर आज माझे स्टेप्स आय थिंक 8,000 झाले होते. काल 9,000 झाले होते आणि आज 8,000 झालेले. तर तेच मी माझं सगळं आवरलं घरातलं आणि घर पण पूर्ण क्लीन केलेलं आहे. बघू शकता मी तुम्ही. पूर्ण क्लीन झालं घर. आणि हे तुम्हाला दिसत असेल डांगर, तर हे आईनं दिलं होतं खाली. म्हटलं कापून घे तुम्हाला भाजीसाठी, म्हणजे माझी जाऊ राहते ना खाली त्यांच्या घरी, तर त्यांना म्हटलं कापून घ्या आणि मग आणून द्या. तर असं पिकलं म्हणजे असं हिरवं दिलं होतं. माझ्या मम्मीने दिलं होतं. माझ्या मम्मीने ना आमच्या घराच्या पाठीमागे लावली. इतके डांगर आले होते, 3-4 मी घेऊन आली होती. तर एक तर वैभवच्या हॉस्पिटलला जे डॉक्टर असतात ना, सिस्टर डॉक्टर, त्यांना वाटून दिलं होतं वैभवने. आणि बाकी एक तर खाल्लं आणि हे एक होतं. तर असं पिकून गेले, म्हणजे असं एकदम येल्लोइश झालं. आणि त्याचा पंपकिन सीड्स पण आहे. तर त्या पंपकिन सीड्स कशा रोस्ट करता काय करता ती मी प्रोसेस बघणार आणि आज करणार. आणि ना हे वाफून पण खूप छान लागतं, म्हणजे स्टीम करून एकदम गोड लागतं. आणि त्याचे खूप पदार्थ होतात वेगवेगळे, म्हणजे ते काय म्हणतात, काहीतरी म्हणतात ते घाऱ्या काहीतरी म्हणतात गोड. पण आता गोड तर काही खात नाही, पण स्टीम करून तर खूपच छान लागतं. कारण गावाकडे आजीच्या अशा घरावर डांगर, एवढे मोठे मोठे डांगर उगायचे. मग आजी आम्हाला मस्त चुलीवर वाफून द्यायची. इतके गोड लागायचे, इतके भारी लागायचे. तर याचा आता विचार करते काय करायचं, भाजी किंवा मग काहीतरी वाफून वगैरे. तर असं आहे डांगर.
slow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude, I am found. Oh, whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and the moon teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तुम्ही बघितलं असेल पंपकिनच्या बिया एवढ्या निघालेल्या आहे भरपूर. तर आता मी ना त्या धुवून रोस्ट करणार थोड्या आणि तर माझा विचार चालू आहे की पंपकिन ना मस्त स्टीम करावं असं विचार चालू आहे. भाजी तर काही एवढी खात नाही, पण स्टीम केलेलं खाती. डायरेक्ट असे मोठे मोठे पीसेस करावं लागतील. तर इथे मी ना पंपकिन कट करून घेते. तर माझ्याकडे मोठं स्टीमर आहे, तेच काढावं लागेल, त्याच्यामध्ये बरोबर बसून जाईल. तर स्टीम करून खूपच छान लागतं. तुम्हाला मी सांगितलंच आहे की माझी आजी करायची, आम्हाला द्यायची. आणि हे पंपकिन इतकं ऑर्गॅनिक की काहीच खराब झालं नव्हतं, काहीच नाही मधून. आणि बिया पण भरपूर निघाल्या. आता बिया पण मी रोस्ट करणार आहे. आणि इथे आता मी ना मोठं स्टीमर आहे ना माझं, ते काढून घेते. ते स्टीमर खूप उपयोगात येतं मला. जेव्हा जास्त वस्तू काही स्टीम करायच्या असतात तर त्याच्यासाठी खूपच उपयोगात येतो. तर मी DIY मधून घेतलं होतं. DIY वरून मला आठवलं आज जायचं आहे संध्याकाळी DIY मध्ये. तर माझी जाव आहे ना छोटी, तर तिच्या मुलाचा बर्थडे विहान, त्याच्यामध्ये 8-9 दिवसाचाच गॅप आहे. तर त्याचा बर्थडे आहे संध्याकाळी, तर ती तयारी करायची मला. तर त्याला गिफ्ट घ्यायचं आहे. तर त्यांनी रिसेंटली सायकल घेतलेली आहे त्यांनी त्याला बर्थडेसाठी. तर त्याच्यासाठीच काहीतरी उपयोगाची काहीतरी मला वस्तू बघायची DIYला. आणि DIY सारखं बेस्ट कुठेच नाही. तिथे गिफ्ट कोणतंही गिफ्ट मिळून जाईल बर्थडेसाठी. तर तसंच मला झालं की म्हटलं झालं काही टेन्शन नाही, आपल्याजवळच DIY आहे म्हसरूरच्या तिथे, तर जाऊन बघता येईल. तर संध्याकाळी तिथे जाऊ आणि बघू काय गिफ्ट घ्यायचं ते तुम्हाला मी सांगेलच. तिथे बघू काय काय गिफ्ट अवेलेबल आहेत. तर आता इथे कापता कापता मला असं दम लागून गेला ना, तर तरी मी कट करून सगळे स्टीम करून ठेवणार आहे. आणि वेट लॉससाठी ते एकदम छान असतात पंपकिन. जर तुम्ही एक फोड आणली अशी पंपकिनची आणि मस्त बॉईल नाही म्हणताय ना, स्टीम करून असं कापून याच्यात ठेवलंय. तर गावाकडे मस्त ना चुलीवर करायचे, आता आपल्याला गॅसवरच. आणि स्टीमर खूप कामात येतं अशा गोष्टींसाठी, मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी आपल्याला स्टीम करायच्या असतात ना. तर डांगर मस्त, ते पण ऑर्गॅनिक मम्मीने लावलेलं, माझ्या मम्मीने लावलेलं घराच्या पाठीमागे. तर इतकं वास गोड येतोय त्याचा, तर खायला पण इतकं गोड असणार. तर आता मी ते स्टीम करायला ठेवून देते. एका याच्यातच बसून गेलं. तर माझं ना 2 याचं स्टीमर आहे, 2 भांड्यांचं. पण हे तर काही यूज होत नाही, एका याच्यात भरपूर बसून जातं. तर मागच्या वेळेस पण मी तुम्हाला हे स्टीमर दाखवलं होतं. तर बघू शकता असं बसून गेलेलं आहे, मस्त स्टीम होईल. आता बघू किती वेळ लागतो. मीडियम फ्लेमवर स्टीम करायला ठेवते. तर तेच आता वैभव आले, त्यांच्यासाठी चहा वगैरे करून घेते. आणि तेच पोर्चमधलं ना धूळ इतकी येत होती, तर सारखं पुसत राहावं लागतं, नुसतं पुसावं लागतं, सारखी धूळ येते. तर तेच पुसून म्हटलं आता स्टीम करत ठेवू डांगर. आणि भाजी जास्त आवडत नाही डांगरची, एक तर मग सांबार केलं तेव्हाच आवडतं.
पण मग असं तर खूप दिवसांनी खाणार. मी एकदम लहान होती तेव्हा खाल्लेलं आहे आणि खूप दिवस म्हणजे असं खाल्लंच नाही आहे. तर आज फायनली मस्त डांगर स्टीम करून खाणार. तर आता चहा वगैरे ठेवते आणि बोलते नंतर. तर इथे थोडं बाहेर गेलं दूध आहे कळून हे बागते भरमसाठ. इथे हे ठेवलेलं आहे. इथे मस्त आपले उकडतात आहे आणि इथे आळूचे पानं मी काल केलेले ते वाफून घेते परत. तर बंद करते, बघू शकता. आळूच्या वड्या वरण भाजलेलं सगळं झालं आणि हे पण आपले आता शिजले की नाही बघते मी. शिजले थोडेसे ठेवते. मस्त डांगर खायला भेटणार आज खूप दिवस. संध्याकाळची 6:30 आणि ना मी इथे पंपकिन सीड्स रोस्ट करत ठेवलेले आहे याच्यामध्ये. बघू आता कसे रोस्ट होतात. आणि इथे पंपकिन तर 2 पीस खाल्ले तरी पोट भरून गेलं होतं माझं. खाली दिले होते अर्धे आणि त्यांना, आणि बाकी मग मी खाल्ले 2. अजून एवढे आहेत, मस्त लागले एकदम. त्याच्यावर हनी टाकलं ना अजून छान लागतात. तर इथे पंपकिन सीड्स टाकलेले आहेत, ते पण म्हणजे खूप बेनिफिट्स देणारे असतात. तर फेकायचे नाही. जेव्हा तुम्ही भोपळा वगैरे आणला ना त्याचे सीड्स काढून तव्यावर रोस्ट करू शकता. तर मी एअर फ्रायरमध्ये ठेवलेले आहेत. बघू आता कसे रोस्ट होतात. तर आज इतकं दुपारी गरम होतं, थोडासा आराम केला, झोपली थोडीशी आणि आता आवरलं. चहा वगैरे झाला. झाडांना ना रोज पाणी लागतं. रोज इथे मिरचीचं झाड लावलेलं, मिरच्या सुद्धा आले त्याला, म्हणजे आपोआप आले ते रोज. पण ती लवंगी मिरची आहे, तुम्हाला जवळून दाखवते. अशी मिरच्या आलेल्या आहे. तर ते आपोआप झाड आलं होतं. हे 4-5 मिरच्या आल्या. मी केरळवरून झाड आणलं होतं, त्याचे इतकी सुंदर फुलं येत आहे, भरपूर. बघू शकता इथे काही फुलं सुकून गेले पण अशी कळ्या येतात. आपलं बोगनवेलाचं मस्त झाड दिसतं. पाणी टाकावं लागेल. आणि गुलाबाला इतकी फुलं येत आहे ना, बघू शकता. आणि आपलं मॉन्स्टेराचे पण पानं मस्त. बघू शकता असे रोस्ट झालेले मस्त. काढून घेऊ आता हे. ए वाव, आपण विकत घेत होतो झाले. कुठे गेलं ते विकत घेत होती हिरवी नाही का राहतात ती पंपकिन फ्लेवर मध्ये. थांब का सगळे काढायला लागते. हे बघ रोस्ट केले ना, मग ते रोस्टेड भाजी रोस्ट होऊन गेली याच्यात एअर फ्रायर मध्ये. हा खायचं. पंपकिन सीड आहे, बघू शकता. आपण विकत घेत होते तसेच. आज माझ्या जावेचा मुलाचा बर्थडे आहे, खालीच राहते. तुला तिथे गिफ्ट घ्यायचं. आता बघू आता काय वगैरे बोलली ती त्याला DIY मध्ये. तिथेच बघू काहीतरी, जवळच आहे DIY. तर मी आणि वैभव चाललो आणि ते थांबता इथे. खूप मस्त लागतात पंपकिन सीड्स. आणि अशीच खाल्ले ना, सोलले नाही समजा, आणि असंच खाल्लं तरी मस्त रोस्ट होऊन गेलेले. मस्त. DIY मध्ये आलं मस्त रोळच्यात, बघू शकता. बघतो आता इथे काहीतरी.
आमरे घेऊ ना. अरे ती याच्यातली आहे ती. दीपा दुसरं बघू चला लाव द्या गिफ्ट काहीतरी वेगळं. इकडे हे बघ ना हे पण फक्त हे बघा ना असं त्याचं कापड हे बघ ही. असं बघायचं. हे बघ. हे बघ ही एक बघ ब्लॅक पिंक किती छान आहे ना. हे सामान हे मावेल बघ. हे नाही मग बघ तर खरी. डबल पॅक. मस्त. इकडे तुम्ही बघू शकता पर्स वगैरे खूपच छान आहे द्यायला. असे बॅग्स क्यूट क्यूट बॅग्स आहेत. काय आहे ते? आज टाकले का पाण्यामध्ये कॅप्सूल येत्या. हो की यार. ए, मला त्याच्याकडे आहे ना असा डोक्याला लावतो तो. सायकलसाठी असेल का? ईशानला कसं सायकल घेतली रिसेंटली नवीन. त्यांनी आता अनबॉक्सिंग कधीच बड्डेच्या म्हणजे आज. तर आम्हाला वाटतं की ते काहीतरी उपयोगाचं घ्यावं. तर ही लाईट मला छान वाटली सायकलला लावण्यासाठी. तर चाललंय ही एक घ्यायची. नाहीतर मग ही एक रिमोटवाली इंडिकेटर वगैरे देऊ शकतो ही अशी. तर हे बेस्ट वाटतं. आता कसं मुलं मोठे झाले त्यांना असं खेळण्या वगैरे ते नाही म्हणजे आवडत. पण मग ह्या अशा गोष्टी खूप आवडतात इलेक्ट्रिक वगैरे. तर त्याची सायकलला त्याला खूप आवडेल. आणि हेवी पण आहे छान पण लाईट पडते त्याची. तर दाखवा बरं तिकडे. तर बघू शकता अशी लाईट. हां छान वाटते ना. असं वाटतं विहानला एक घेऊन टाका दोघांना. म्हणजे दोघांच्या सायकलला लावून देता येईल. याला पण राग नको. त्याला दिली तर विहान म्हणे मला का नाही आणली सायकलला. तर विहानला पण घेऊन टाकतो आम्ही. आणि 2 दिनच आहे उरल्या ना. बाकी मग हे इंडिकेटर आहे याच्यातनं अडकवायचं पण आहे. एक्स्ट्रा सेल पण आहे आणि रिमोट पण आहे बघू शकता. तर ही 430ला जाते. 600ची 430ला जाते इंडिकेटरवाली. आणि त्याला घेतलं तर कियाराला पण रागील माझ्या सायकलला. कारण तिच्या सायकलला मी अशी बेल घेतलेली आहे. आय लव्ह माय बाईक. खूप मस्त वाटते बघू शकता. ही भारी वाटते हो मला. हे तर स्टीलचंच आहे. कलर छान आहे ना तिच्या याला. पिंक पिंक व्हायलेट. हे वेगळ्या प्रकारचं वाटतं. या वेगळ्या प्रकारचं. तर इथे एवढं आहे तर हे नॉर्मली ज्या असतात त्या आहे. पण ही मस्त डिफरंट आहे. त्याला ही घेऊ आपण. ही जराशी हे वाटते ना. इथे बघू शकता आपण वॉर्डरोबमध्ये किचनमध्ये किती छान ठेवण्यासाठी बास्केट. ह्या आपल्याकडे माझ्याकडे ह्या अशा आहे बघू शकता. 280ला एवढ्या 3 मिळतील.
आता वाटतं हे ऑफर चालू आहे बरं का सगळीकडे ती ऑफर चालू आहे ऑफर. चला ओ हे पाहिजे ते बघ अशा आहेत पिचके हाताला होते लगेच मी ते आरशे मला घेऊ शकता. छान छान प्लांटर खूप प्राइस कमी 220 आणि ही 285 मस्त आहे बघू शकता. असे 190 आहे 270 410 320 नंतर हे आणि हे एक मला खूप आवडलं खूपच छान आहे तर 690चा 350ला आहे तर 350ला मी घेईल. हे खूप छान दिसेल किचनमध्ये. तर ईशानला गिफ्ट घेऊन झालेलं आहे आता वैभव बिल करताय. चल हे मिरर 1330ला आहे मस्त छान आहे. चला आता घेऊन झालेलं आहे. मुलांना पण आवरून द्यावं लागेल. मुलांना जास्त एक्साइटमेंट असते बड्डेची त्याच्यामुळे. मी हा ड्रेस घ्यायला आली होती पण एक्स्ट्रा स्मॉल आहे मला मीडियम लागतो. एकच उरला आहे बघू शकता. हां टँक टॉप छान दिसेल. हे काय म्हणतात आपले छोटे टॉप छान दिसेल त्याच्यावर. हा मस्त आहे ना. हां खूप गर्दी बघू शकता. हा एक आलेला आहे फ्रॉक इतका सुंदर आहे ना कॉटनचा असा व्हायलेट कलर आहे. कियाला बड्डेसाठी रेडी झालेली आहे. दाखव इकडे. आणि तिने काय घातले पण एकदम केकचीच घातलेली कप केकची. दाखव इकडे दाखव बघू दे मला दाखव दे इकडे दाखव. बघू शकता केकवाले कानातले बड्डेसाठी. एकच वेणी घातली मग छान दिसते. बड्डेसाठी असाच लुक छान दिसतो. आणि माझा नेकलेस ती काय देतच नाही ना कियाला. माझ्यासाठी घेतलाय ना तो. नाही नाही बॅग दे न्यायची. बॅग काय तू आता कुठे चालली का. आणि विहान इकडे. विहानचा असा लुक आहे साधा सिंपल असा घातलेला आहे त्याने. जात आहे खाली. ठीक आहे.